मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 30 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. दीपा दीपिकाला समजावत म्हणते की जी माणसं आपल्यावर प्रेम करतात, आपली काळजी घेतात, ती माणसं आपलीच असतात. मात्र दीपिका म्हणते, मला नाही जायचं त्या घरी, मी तुझ्याकडे आले तर काय प्रॉब्लेम आहे का? त्यावर दीपा म्हणते, मला काहीच प्रॉब्लेम नाही तू माझ्या घरी आली तर, पण तिकडे तुझा डॅडा तुझी वाट बघतोय. तू तिकडे नाही गेलीस तर त्या सर्वांना किती वाईट वाटेल. पण दीपिका म्हणते की ते माझं घर नाही, मग मी कशी जाऊ तिकडे? आणि त्यावर सौंदर्या म्हणते, प्रिन्सेस असं नको गं बोलू, ते घर तुझंच आहे आणि तू आमची आहेस. मात्र दीपिका काही ऐकून घेत नाही. त्यामुळे दीपा तिला म्हणते, बरं चल तू माझ्या घरी, आणि त्यामुळे दीपिका खुश होते. त्यानंतर दीपा सौंदर्याला सांगते की तिचा गैरसमज दूर होईपर्यंत तिला माझ्याकडेच राहू द्या, तुम्ही नका काळजी करू. आणि त्यावर सौंदर्या ही नाईलाजाने होकार देते. त्यानंतर दीपा दीपिकाला घेऊन जाते तर सौंदर्या खूप रडत असते. त्यानंतर ती आणि कमलाही घरी जाण्यासाठी निघतात. पण तितक्यात सौंदर्याला काहीतरी आठवतं आणि ती कमलाला विचारते की जर तुला दीपिका सापडली होती आणि तू घरी तसं कळवलंही होतं, तर मग तू लगेच तिला घरी का नाही घेऊन आली? आणि त्यावर कमला हात जोडत सौंदर्याला म्हणते, माझं चुकलं मॅडम, मी घरी फोन केला होता, पण तो फोन श्वेता मॅडमने उचलला. आणि त्यानंतर ती घडलेला सर्व प्रकार सांगते. आणि तो ऐकून सौंदर्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. श्वेता इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागू शकते यावर तिचा विश्वासच बसत नाही. तर कमला रडतच सौंदर्याची माफी मागत म्हणते, यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही. तर दुसरीकडे साक्षी आणि कार्तिकी देवासमोर प्रार्थना करत असतात. आणि तितक्यात दीपा घरी येते. कार्तिकी पळतच जाऊन तिला मिठी मारते. दीपाला पाहून साक्षी खूप खुश होते. आणि त्यानंतर दीपिकाला पाहून तर कार्तिकीचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्यानंतर साक्षी दीपाला विचारते की नक्की कुठे सापडली दीपिका आणि कोणाला? त्यावर दीपा सांगते की कमलाताईंना. ज्या वस्तीमध्ये ती फिरत होती तिथेच कमलाताई राहतात. त्यांनी तिला बघितलं, पण दीपिका त्यांच्यासोबत घरी जायला तयारच होत नव्हती. त्यामुळे त्या तिला स्वतःच्या घरी घेऊन जात होत्या. पण त्याचवेळी नेमक्या आई तिथे आल्या आणि त्यांची आणि दीपिकाची भेट झाली. त्यानंतर त्या दीपिकाला घेऊन पोलीस स्टेशनला आल्या. त्यावर साक्षी म्हणते, म्हणजे एवढे पोलीस कामाला लावून शेवटी दीपिका घरच्यांना सापडली, आणि तेही योगायोगाने. त्यावर दीपा म्हणते, हो ना, पण दीपिका आईंसोबतही घरी जायला तयारच होत नव्हती. त्यामुळे मीच आईंना म्हटलं की थोडे दिवस तिची समजूत पटेपर्यंत तिला माझ्यासोबतच राहू द्या. त्यावर साक्षी म्हणते, पण दीपिका त्यांना पुन्हा कधी स्वीकारेल काय माहीत. त्यानंतर दीपिका फ्रेश होऊन तिथे येते. तर कार्तिकी तिला बाप्पासमोर हात जोडायला सांगते आणि म्हणते की आता म्हण, यापुढे मी कधीच कुठे जाणार नाही, नेहमी कार्तिकी सोबतच राहील. आणि दीपिकाही तसंच म्हणते आणि कार्तिकीला प्रॉमिस करते की पुन्हा कधीच अशी न सांगता मी कुठे निघून जाणार नाही. त्या दोघींचं एकमेकींवरील प्रेम पाहून दीपा आणि साक्षी खूप खुश होतात. आणि त्यानंतर मुलींसाठी त्या गोडाचा शिरा बनवतात. तर दुसरीकडे कार्तिकला अजूनही दीपिकाबद्दल काही समजलेलं नसतं. तो खूपच काळजीत असतो. आणि तितक्यात त्याला सौंदर्याचा फोन येतो. ती कार्तिकला सांगते की दीपिका सापडली आहे, तू लवकर घरी ये. आणि त्यामुळे कार्तिक लगेचच घरी जाण्यासाठी निघतो. मात्र त्यामुळे आयेशाला धक्काच बसतो. श्वेताने इतकं प्लॅनिंग करूनही दीपिका यांना कशी सापडली हाच विचार ती करत असते. तर दुसरीकडे सौंदर्या दीपाला कॉल करून दीपिकाची काळजी घ्यायला सांगते. तर ललित म्हणतो, दीपिका सापडली आणि दीपा लॉकअपमधून सुटली, हे फार बरं झालं, डोक्यावरचं टेन्शन गेलं. आणि तितक्यात श्वेता तिथे येत आदीला सांगते की मी जरा बाहेर चालले आहे. त्यावर आदी तिला कुठे म्हणून विचारतो. तर ती त्याला म्हणते, का विचारतोय तू असं? आणि त्याच्यासोबत उगाच वाद घालायला सुरुवात करते. पण आदी शांत राहून तिला म्हणतो, एक गुड न्यूज आहे, दीपिका सापडली. आणि हे ऐकून श्वेता मोठ्याने ओरडते, काय दीपिका सापडली आणि इतक्या लवकर? आणि तिची ही रिॲक्शन पाहून सर्वांनाच धक्का बसतो. आदी विचारतो, इतक्या लवकर म्हणजे हा काय प्रश्न आहे का? त्यावर श्वेता लगेच स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न करते. पण सौंदर्या तिच्यासाठी टाळ्या वाजवत म्हणते की दीपिका लगेच का सापडली असंच वाटणार ना तुला? आणि त्यावर श्वेता म्हणते, असं का वाटेल मला? त्यावर सौंदर्या म्हणते, कारण दीपिका लगेच सापडू नये यासाठीच तर तू प्रयत्न करत होतीस ना. आणि ते ऐकून श्वेता रागानेच कमलाकडे पाहते. तर सौंदर्या तिला म्हणते, तिच्याकडे नको बघूस, आता माझ्याकडे बघ आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. त्यावर श्वेता म्हणते, कसले प्रश्न, माझा काय संबंध?
त्यावर सौंदर्या म्हणते, चुकीच्या गोष्टींशी नेहमी तुझाच संबंध असतो श्वेता. कमलाने सर्व काही सांगितलंय मला. त्यावर आदी आणि ललित विचारतात की नक्की काय झालं आहे. त्यावर सौंदर्या त्यांना सांगते की या श्वेताने कमलाला लाच देऊ केली होती. दीपिका कमलाला सापडली होती. कमलाने ते सांगायला घरी फोनही केला, पण नेमका तो फोन श्वेताने उचलला आणि तिने कमलाला सांगितलं की दीपिकाला तू तुझ्या घरी ठेव, इकडे आणू नको. आणि हे ऐकून आदी आणि ललितला मोठा धक्काच बसतो. सौंदर्या पुढे म्हणते की जर दीपिका सापडली तर दीपा पोलीस कस्टडीमधून लगेच सुटेल. असा विचार करून हिने कमलाला लाच देण्याचा प्रयत्न करून दीपिकाला तिच्याकडेच ठेवायला सांगितलं. आताही हिच्या पर्समध्ये ते पैसे असतीलच आणि ती श्वेताकडून तिची पर्स घेत आदीला चेक करायला सांगते आणि त्यात 30,000 सापडतातही. तर दुसरीकडे साक्षी दीपाला म्हणते की मी मागाशी मुलींसमोर काही बोलले नाही, पण मला नाही पटत हे. त्यावर दीपा तिला म्हणते की दीपिका आईंसोबत घरी जायला तयारच होत नव्हती. ती तिथेच रडायला लागली, माझ्यासोबत येण्याचा हट्ट करू लागली. मग मी नाही कसं म्हणू. त्यावर साक्षी म्हणते, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तू या सगळ्यामध्ये जास्त अडकू नकोस. त्यावर दीपा म्हणते, हो गं, फक्त तिची समजूत पटेपर्यंत मी तिला इथे ठेवणार आहे आणि त्यानंतर तिला तिच्या घरी सोडेल. पण आता मात्र तिच्या मनाचा जो गुंता झाला आहे तो मला सोडवायला हवा. तिला आता फक्त मी आणि कार्तिकी तिच्या वाटत आहोत. बाकी कोणाचंही ती काही ऐकून घेत नाही. त्यामुळे मलाच तिची समजूत काढावी लागणार. तर दुसरीकडे कमला सर्वांची माफी मागत म्हणते, मला माफ करा, मी श्वेता मॅडमचं ऐकायला नको होतं. पण श्वेता मात्र तिला दीड दमडीची फालतूबाई म्हणत तिच्याच अंगावर धावून जाते. पण सौंदर्या तिला थांबवते आणि तिचा आवाज खाली करायला सांगते. त्यानंतर ती कमलाला माफ करते आणि तेथून जायला सांगते. कमला निघून गेल्यानंतर सौंदर्या श्वेताला म्हणते, आता बोल, मी जे काही सांगितलं त्यात काही खोटं आहे का? दीपाला जास्तीत जास्त दिवस पोलीस कस्टडीमध्ये ठेवायचाच प्रयत्न होता ना तुझा? आणि त्यानंतर आधीही श्वेतावर खूपच चिडतो. तर ललितही म्हणतो की हिला बोलून काहीच फायदा नाही, हिच्यात कधीच सुधारणा होणार नाही. आणि तितक्यात कार्तिक आणि आयेशा तिथे येतात. कार्तिक दीपिकाला आवाज देत असतो तर सौंदर्या त्याला सांगते की दीपिका दीपाच्या घरी आहे आणि ते ऐकून त्याला मोठा धक्काच बसतो. तो खूप चिडतो. सौंदर्या त्याला घडलेला सर्व प्रकार सांगते. त्यामुळे कार्तिक म्हणतो, आता काय करू मी, कशी समजूत काढू दीपिकाची? तिला हे सर्व अशा पद्धतीने कळायला नको होतं. आपण सगळे तिचेच आहोत ना. या घरात अनाथ हा शब्द तरी काढलाय का कोणी इतक्या वर्षात? आणि त्यावर सौंदर्या म्हणते, हो काढलाय. आणि ती श्वेताकडे पाहत म्हणते की ही श्वेता कोणाला तरी फोनवर दीपिका अनाथ आहे म्हणून सांगत होती आणि नेमकं तेच दीपिकाने ऐकलं. आणि हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. सौंदर्या पुढे म्हणते की दीपिकानेच मला हे सर्व सांगितलं आहे. आधी ती काही सांगायला तयारच नव्हती, पण शेवटी तिने सर्व काही सांगितलं आणि या श्वेताचं नाव घेतलं आणि त्यामुळे सर्वजण श्वेताला खूपच बोलतात. मात्र त्यानंतर कार्तिक आणि सौंदर्यामध्येच दीपिका दीपाकडे का राहत आहे यावरून वाद होतात. त्यामुळे सौंदर्या कार्तिकला म्हणते की तुझी लेक माझं तर काही ऐकत नाही, त्यामुळे आता तूच प्रयत्न कर आणि तिला पुन्हा घेऊन ये. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.